नामनामकारी बहुधा निज सर्व शक्तीस तत्रार्पिता नियमित स्मरणेन काल. जय हरी विठ्ठल. पंढरीनाथ पांडुरंगांना अनंत नावे आहेत. या भगवंतांच्या दिव्य नावामध्ये भगवंतांची दिव्य शक्ती वास करत असते. म्हणून भक्त भगवंतांना त्यांच्या लीला आणि गुणांनुसार प्रेमाने विविध नावांनी हाका मारत असतात. रात्रंदिवस त्यांच्या या हरिनामाचा जप करत असतात. तर आज आपण पांडुरंगांना पंढरपुरांमध्ये झालेल्या लीलानुसार त्यांना कोणकोणत्या नावाने ओळखतात आणि त्या पाठीमागची कोणकोणते कारण किंवा कोणत्या कथा आहेत हे बघणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की जोडलेले राहा. रुसलेल्या रुक्मिणी देवीची समज घालण्यासाठी पंढरीनाथ हे द्वारकेहून दिंडीरवनात म्हणजेच पंढरी या क्षेत्रामध्ये आले. म्हणून त्यांना पत्नीच्या नावावरून सुद्धा भक्त ओळखतात. रुक्मिणी कांत, रुक्मिणी वल्लभ, रुक्मिणी नायक, रुक्मिणी प्राण संजीवन, रुक्मिणी देवीवर असे म्हणतात. तर संत श्रेष्ठ माऊली त्यांना बाप रखुमा देवीवर या नावाने संबोधतात. हे पंढरीनाथ नारायण असल्याने ते लक्ष्मीचे पती आहे आणि म्हणून त्यांना भक्त प्रेमाने लक्ष्मीकांत, लक्ष्मी वल्लभ, रमाकांत असे देखील म्हणतात. पंढरपूरला भगवंत आले याचे कारण राधाराणी सुद्धा आहे आणि म्हणून याच भगवंतांना राधाकांत, राधानाथ, गोपीनाथ या नावाने देखील संबोधतात. भगवंत पंढरपूरला एकटे न येता ते गायी आणि सवंगड्या बरोबर पंढरपूरला आले. म्हणून त्यांना गोविंद, गोपाळ, गोपसखा, कान्हा, नंदनंदन, यदुनंदन अशा वृंदावनातील अनेक नावाने देखील भक्त संबोधतात. पंढरपूर या क्षेत्रामध्ये येताना भगवंतांच्या अंगावरती त्या ठिकाणी धूळ साचली. कारण आपण बघतो की पंढरपूरला त्या ठिकाणी वाळवंट आहे आणि या धुळीने भगवंतांचा रंग हा पांढरा झाला आणि म्हणून भक्त त्यांना प्रेमाने पांडुरंग या नावाने सुद्धा संबोधतात. आता हेच भक्त ज्यावेळेस त्यांना आईबापाच्या रूपामध्ये बघतात त्यावेळेस ते पांडुरंगा मायबापा म्हणतात. तर काही भक्त भगवंतांना सख्याच्या रूपामध्ये बघतात आणि सखा पांडुरंग म्हणतात. कर्नाटकामध्ये भगवंतांना पांडुरंग, पंढरीगे, कानडा किंवा श्री पुरंदर विठ्ठलराय, व्यंकटाद्री रमासखा या नावाने ओळखतात. तर महाराष्ट्रातील भक्त याच कानडी भाषेमध्ये त्यांना कानडा विठ्ठलू, कर्नाटकू, कानडा राजा या नावाने ओळखतात. रुक्मिणी देवीची समज घालण्यासाठी भगवंत द्वारकेहून पंढरपूरला आले, परंतु आपल्या पत्नीकडे न जाता ते प्रथम आपल्या भक्ताकडे म्हणजेच भक्त पुंडलिकाकडे गेले. म्हणून त्यांना भक्त वत्सल दीनानाथ म्हणतात. पुंडलिकाला वर देत भगवंत विटेवरती उभे राहिले म्हणून त्यांना पुंडलिकवरदास श्री हरी विठ्ठल असं म्हणतात. विटेवरती उभे ठेले म्हणून भगवंतांना प्रेमाने विठ्ठल म्हटलं जातं. त्यानंतर रुक्मिणी देवी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ येऊन तिथे पाठीमागे उभ्या राहिल्या म्हणून त्यांना श्री विठ्ठल म्हटलं जातं. श्री म्हणजे भगवंतांची अंतरंगा शक्ती आणि भगवंतांची अंतरंगा शक्ती त्या ठिकाणी भगवंतांबरोबर उभे आहे. भगवंत तिच्याशिवाय कस काय एकटे उभे राहू शकतात म्हणून भगवंतांना श्री विठ्ठल देखील म्हणतात. नामदेव महाराज या विठ्ठलांना ज्यावेळेस पंढरपूरमध्ये सगळीकडे बघतात, तीर्थामध्ये, चंद्रभागेमध्ये, मंदिरामध्ये सगळीकडे त्यांना विठ्ठल दिसतात, त्यावेळेस तेच ह्या विठ्ठलांना तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल या नावाने ओळखतात. 14व्या शतकामध्ये राजा कृष्णदेवराय यांनी भगवंतांना विजयनगरला नेले आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंतांचं नाव पडलं विजय विठ्ठल. तर चैतन्य महाप्रभू ज्या वेळेस 16व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये आले त्यावेळी त्यांनी विठ्ठलांचं दर्शन घेत भगवंतांना विठ्ठल ठाकूर या नावाने हाक मारली. रमाबाईचं ताकपीठ भगवंत खातात म्हणून त्यांना ताकपीठे विठ्ठल असं म्हटलं जातं. तर हेच भगवंत जनाबाईचं दळण दळू लागतात आणि म्हणून या भगवंतांना विठाबाई, विठाई असं हाक मारतात. भगवंतांच्या हातामध्ये शस्त्र नाही, ते आईप्रमाणे भक्तांवरती प्रेम करतात म्हणून त्यांना प्रेमाने विठू माऊली म्हणतात. तर हेच विठ्ठल सावळे असल्याने त्यांना विठू सावळा असं देखील म्हणतात आणि सगळ्या जगाचा बा असणारा हा जो बा आहे याला विठोबा देखील म्हणतात. साधारण 7व्या शतकात ज्यावेळेस आदिगुरु शंकराचार्य पंढरपूरला आले त्यावेळेस त्यांनी भगवंतांचं दर्शन घेतलं आणि भगवंतांना सावळे परब्रह्म, परमात्मा या नावाने भगवंतांना संबोधले. ब्रह्मांड नायक, विश्वंभर, विश्वाचा जनिता, सचिदानंद या अनेक नावांनी भक्त भगवंतांना ओळखतात. पंढरीचे मालक असणारे भगवंत यांना पंढरीनाथ, पंढरीश, पंढरीचा राजा, पंढरी निवासा या नावाने भक्त हाका मारतात. जनाबाई तर यांना पंढरीचा चोर असं म्हणतात कारण ते भक्तांचं हृदय चोरतात.
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज तर एका ठिकाणी भगवंतांना पंढरीचे भूत असं म्हणतात. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. या पंढरपूरला जर कोणी गेलं आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं तर हे पंढरीचे भूत त्याला वेडं करून टाकतं. हरिनामाचा जप करायला तो व्यक्ती लागून जातो, चार नियमांचं पालन करतो. असं तुकाराम महाराज या पंढरीनाथांना रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या नावाने संबोधतात. आणि हे रूप हरीचं असल्यामुळे भक्त याला श्री हरी विठ्ठल असं देखील संबोधतात. तर तुम्हाला यापैकी कोणतं विठ्ठलांचं नाव खूप आवडलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या प्रकारे आपण देखील नियमित भगवंतांना त्यांच्या लीला आणि गुणानुसार प्रेमाने हाका मारा आणि या हरिनामाला प्रार्थना करा की हे भगवंता तुमच्या नामामध्ये मला रुची निर्माण होऊ द्या आणि नियमित जप करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.